पहिली गोष्ट आहे मंडळीची, चर्चची आध्यात्मिक उन्नती आणि मंडळीमध्ये एकी, मंडळीच्या विचारामध्ये एकी. परमेश्वर पिता, येशू आपण वचनातून पाहिलं की येशू स्वतः म्हणत आहे, पिता तू आणि मी जसं एक आहोत तसं या लोकांना म्हणजे मला आणि तुम्हाला एक विचाराचं बनायचं आहे. आणि उदाहरण आपण पाहिलं, परमेश्वर ते काम करेल. माझा विश्वास आहे 7व्या दिवशी मोठा विजय आम्ही करू शुक्रवार. हालेलुया. ज्यांना शक्य आहे जवळचे लोक आहे साडे या, नसेल तुम्हाला ऑनलाईन भेटेल, तुमच्या घरी तुम्ही ऑनलाईन 1 तास अटेंड करा. परमेश्वर ते ऑनलाईन मधूनच तुम्हाला स्पर्श करेल. हालेलुया. देवाला धन्यवाद असो. याप्रमाणे आपण पुढे जाऊ आणि आपण दर रविवारी वेगवेगळे विषय शिकत आहोत. नवीन विषय परमेश्वर देत आहे आम्हाला. देतो का? दर रविवारी येणाऱ्या लोकांना माहित आहे परमेश्वर देत आहे. 2 रविवार पूर्वी आम्ही पाहिलं की चर्चला येण्याचे फायदे काय आहेत, चर्च काय आहे आणि चर्चला येण्याचे फायदे काय आहेत. चर्चला आल्यानंतर आम्हाला काय मिळालं? शांती मिळाली. जिंदा परमेश्वराने शांती दिली, पवित्र आत्म्याची दानवरदान दिली, आम्हाला क्षमा करण्याचा अधिकार दिला, आनंद दिला. पवित्र आत्मा येशूने स्वतः दर्शन दिलं. कधी? चर्च मध्ये आल्यानंतर. आम्ही चर्च पाहिलं की चर्च अनेक विश्वासांचं एकत्र येणं म्हणजे चर्च आहे. फक्त 4 भिंतीचा चर्च नाही. हालेलुया. आणि चर्च मध्ये आल्यानंतर सर्व आशीर्वाद असताना सुद्धा बरेच लोक मिस केले चर्च. गेल्या रविवारी बरेच लोक आले नाही, सुट्टी होती, काय माहिती बरेच गावाला वगैरे गेले असतील. परंतु सांगायचा उद्देश हेच आहे, तुम्ही कुठेही जा, रविवारी चर्चला या. कुठेही जा म्हणजे आठवडाभर किती काम कष्ट करा, परंतु रविवारी चर्चला या. चर्च मध्ये शांती आहे. माझा अनुभव आहे, गेल्या आठवड्यात खूप चिंता काळजीमध्ये मी होतो, टेन्शन मध्ये होतो, बऱ्याच गोष्टी आहेत तुम्हाला सांगू शकत नाही. परंतु परमेश्वराच्या सानिध्यात खरं आनंद आहे. त्याने मला शांती दिली, आनंद दिला. आज पुन्हा एकदा तुमच्या समोर उभं केलं. आमेन. त्याचप्रमाणे आपण गेल्या रविवारी पाहिलं, काय पाहिलं? नाझरेत जे गाव आहे त्यातून उत्तम निघेल काय? आणि फिलिप म्हणतो, हो येऊन पहा. आणि नाझरेतातून कोण निघालाय? येशू. येशू चमत्कार करू लागला, बंधने तोडू लागला, अनेकांना लंगड्यांना पाय देऊ लागला, अनेकांचे कुटुंब विखरलेले एकत्र करू लागला, अंधांना दृष्टी देऊ लागला, मेलेले जिवंत करू लागला. तोच देव. आणि तो म्हणतो नाझरेतातून कसं काय निघेल? आम्ही कदाचित नाझरेतामध्ये असू, आम्ही कदाचित वाईट लोकांमध्ये असू, आम्ही कदाचित आम्हाला लोकांनी नाव ठेवलेलं आहे, टाकलेलं आहे, आम्हाला तुच्छ लेखलेलं आहे, पण आमच्यातून येशू सारखं काय निघेल का? आम्ही पाहिलं, अनेक उदाहरणं पाहिलं आणि देव ते करत आहे. अनेक स्त्रियांना इथं आहेत की त्यांना नावं ठेवली होती, तिथं हिंडते तिथं हिंडते, त्यांच्या बरोबर फिरू नका तुम्ही, असे लोक नाव ठेवत होती. पण त्या स्त्रियांचा आज लोकांसाठी परमेश्वर उपयोग करत आहे. त्या तरुणींचा उपयोग परमेश्वर करत आहे. नावं नका ठेवू. नावं ठेवणे ख्रिस्ती लोकांना नाही शोभत. प्रार्थना करा तुम्ही त्याच्यासाठी. हालेलुया. नाझरेतातून उत्तम निघेल, त्या दलदलीतून, कचऱ्यातून, ढिगातून उत्तम निघेल, सोनं निघेल. आणि ते सोनं असं चमकेल की जग पाहत राहील. अरे हात तर त्या गटरात होता, पडत होता, कसं बाहेर आलं? प्रियानो, त्यासाठी आम्हाला क्षमा हा गुण आपल्या अंतरात ठेवा. क्षमा करावं लागेल, सहन करावं लागेल. हे 9 जे प्रभूचे जे फळ आहेत, फळांमधलं गुण आहेत, ते जर आमच्यामध्ये असतो तर आम्ही ते सहन करू, त्यांना समजून घेऊ आणि तेच लेकरं पुढे जाऊन मोठमोठ्या गोष्टी करतील. आमेन. त्यालाच जोडून कालचं परवा दिवशीची क्रिकेट मॅच झाली, बऱ्याच लोकांनी पाहिलं असेल, वर्ल्ड कप सेमीफायनल. हालेलुया. एक ख्रिश्चन व्यक्ती, ख्रिश्चन मुलगी, तुम्हाला माहिती आहे, जे पुरुष क्रिकेट टीमला जमलं नाही, त्या स्त्रियांच्या मुलींच्या क्रिकेट टीमने करून दाखवलं. सेमीफायनलचं मॅच चाललं होतं, बऱ्याच लोकांना माहित असेल. पण का सांगत आहे म्हणजे देवाचं गौरव. आमेन. जेमिमा रॉड्रिग्स नाव कधी ऐकलं होतं? ऐकलं होतं का नाव? मी पण पहिल्यांदा ऐकलं.
परवा दिवशी मी सेकंड शिपला होतो आणि युट्यूबला त्यांनी मॅच लावली होती, सेमीफायनल चाललं होतं. मोठं टार्गेट होतं, खास तरुणींसाठी, तरुणांसाठी मोठा हा कित्ता आहे, उद्देश आहे सांगायचं, आणि सर्वांसाठीच आहे. तिला लोकांनी तुच्छ लेखलं होतं. रोज रडायची ती मुलगी, 25 वर्षाची मुलगी. तिच्या बापाला धर्मांतर करतात म्हणून नाव ठेवलं होतं लोकांनी. तिच्या वैयक्तिक जीवनाला एक काहीतरी डान्स तिने केलं होतं, त्यावर ट्रोल केलं होतं, तिला भरपूर नावं ठेवलं होतं. अशी आहे का, ख्रिश्चन व्यक्ती अशी असते का? परंतु ती रडत होती प्रभूकडे रडत होती. गेल्या वर्ल्ड कपला तिचं नाव पण सुद्धा घेतलं नाही. त्या वर्ल्ड कपला आली, आम्हाला माहित पण नाही ती आहे म्हणून. 5व्या 6व्या स्थानावरती यायची बॅटिंग करायला, देवाने तिला 3ऱ्या स्थानावर पाठवलं. आमेन. आणि तिने ती मॅच फक्त सर्वांचं टीमचं हे होतं आणि सर्व काही गोष्टी टीमने केलं, परंतु त्या देवाच्या लेकराने मोठी साक्ष त्या ठिकाणी सांगितलं. 137 रन एका मुलगी, 25 वर्षाची मुलगीने करणं खूप कठीण आहे. हालेलुया. पण ज्यावेळेस 100च्या आसपास रन तिने केलं, रन केल्यानंतर ती खूप थकली. ती म्हणायला लागली मनात, माझ्यात आता होणार नाही, माझ्यात आता शक्य नाही, मला काही होणार नाही, पण मला भारत देशाला जिंकून द्यायचं आहे. ऑस्ट्रेलिया देश माहिती मला, प्युअर ख्रिश्चन देश, पण त्या देशातल्या एकाही व्यक्तीने कधी येशूचं नाव गौरव दिला नाही. पण आज भारतातल्या स्त्रिया येशूचं नाव गौरव करत आहेत. ती काय म्हणाली माहितीये कॉमेंट जिंकल्यानंतर, म्हणून काय असं काय तू बडबडत काय होती? मॅच चालू असताना शेवटच्या त्या 20-25 रनामध्ये काय बडबडत होती? ती म्हणाली, मी थकली होती, माझ्या पायात ताकद नव्हती, मला काही समजत नव्हतं, पण मी देवाचं वचन प्रेम करत होतो. जो तू डरता है तेरे लिए वो डरता है, जो तू डरता है तेरे लिए वो डरता है. ना रथे ना घोड़े, देव तिला म्हणत होता, स्थिर उभा राहा, युद्ध तुझं नाही माझं आहे. वचन क्लेम करत होती ती. खूप स्पर्शदायी. मी जे साक्षी ऐकत होते ना, अश्रू थांबत नव्हतं. प्रिया, आम्ही कोणावर भाव ठेवत आहे? तरुण तरुणी माहित नव्हतं, अनेकांनी तुच्छ लेखलं होतं. माहिती आहे, तिथे 2-3 व्हिडिओ आहेत. चर्च मध्ये ती गिटार वाजवून देवाची स्तुती करणार आहे. काय स्तुती आराधनेमध्ये ताकद आहे परमेश्वर. स्तुती आराधना करा प्रियानो, नाही वाद्य वाजत, हात उंच करून करा. वचन एकच गुणगुणत होती ती, शांत राहा आणि परमेश्वर काय पाहत करतोय ते पहा. आणि त्याला ताकद मिळत गेली, तिला ताकद मिळत गेली, ताकद मिळत गेली. आणि शेवटचं बाउंड्री पण तिनेच मारलं वाटणार, 4 रन, आणि विजय भारताला दिला. 13 वर्षाचा रेकॉर्ड तोडला. पण एक महत्वाची गोष्ट त्यांनी केलं, साक्ष सांगितली, पहिला गौरव येशूला देतो, नंतर आई बाप, नंतर कोच. काही लोकांनी त्याला पण ट्रोल केलं. बघा ख्रिस्ती लोक येशूचं नाव करणारा तोच त्यानेच जिंकून दिला आम्हाला. आमेन, हालेलुया. त्यानंतर बरेच साक्ष त्यांच्या आधीचे आहेत, तुम्ही बघू शकता. सांगायचा उद्देश आहे, कोणीही स्वतःला कमी समजू नका. देवाची लेकरं आहोत आपण. परमेश्वरने आम्हाला निवडलेलं आहे, परमेश्वरने आम्हाला ओढून आणलेलं आहे. स्तुती करा. या वयात तरुणानो, किती तुम्हाला नावं ठेवू द्या लोकांनी, परंतु चांगलं करणं सोडू नका. परमेश्वर त्याच्या वेळेला मोठा विजय देईल. नावं ठेवतात लोक, हालेलुया मोठमोठ्याने गरज केल्यावर पुढं उलगडे लोक नावं ठेवतात, वाईट वाटतं. मी तर म्हणतो अजून पुढे या, अजून इथं जागा, इथं करा.
देवाच्या आराधनेमध्ये, स्तुतीमध्ये मोठा सामर्थ्य आहे, विजय आहे, तो आम्हाला साजरा करायचा आहे. आणि उपवास प्रार्थनेमध्ये आपण आहोत, 7 दिवस उपवास प्रार्थनेमध्ये आहोत. परमेश्वर मोठा विजय आपल्याला देईल. आणि गेल्या जे रविवारी आपण पाहिलं की नाझरेतातून उत्तम निघेल काय. कोणाला वाटलं होतं का भारतातल्या एका ख्रिस्ती सर्वसामान्य कुटुंबातून जेमिमा रॉड्रिक्स बाहेर येईल आणि देवाच्या गौरवासाठी ते उंच होईल. आमेन. देशाला विजय मिळवून दिला. आमेन. तर समजू नका आम्ही कुठल्या खड्ड्यातला आहे, गटारातला आहे, मला नावं ठेवलेलं आहे, विचार करू नका. हालेलुया. ठीक आहे, देवाला धन्यवाद देऊ. प्रभू भोज पण आहे आपल्याकडं. जे प्रभू भोज घेणारे आहेत त्यांच्यासाठी खास त्यांनी प्रभूला समर्पित व्हायचंय. वचन थोडक्या वेळेमध्ये पाहूया आपण. वचन ऐकत असताना आपल्या अंतःकरणाची तयारी करूया. प्रभू भोज घेणारे सर्व लोक आपण सर्वजण तयारी करूया, आत्म्याची तयारी करूया. आज आपल्याला खूप मोठा विषय आहे, परंतु वेळेनुसार आपण थोडक्या वेळेत समजून घेऊ की विषय काय आजचा. देवाला कोण पाहिजे. काय विषय. देवाला कोण पाहिजे. तुम्हाला तुमची इच्छा आहे देवाला पाहायची. कोणाकोणाची इच्छा आहे. हात वर करा. कोणाकोणाची इच्छा आहे देवाला पाहायची. हालेलुया. देवाला पाहणं सोपी गोष्ट नाही, पण कठीण पण आहे. आमेन. देवाला पाहण्यासाठी आम्ही खटपट केली पाहिजे, प्रयत्न केला पाहिजे. त्यासाठी आपण पाहणार आहोत की काय अशा गोष्टी आहेत की त्या गोष्टीमुळे आम्ही काय करू, देवाला पाहू. हालेलुया. देवाला पाहू आपण. अशा कोणत्या गोष्टी आहेत की त्यामुळे आम्ही देवाला पाहू शकतो. देवाला पाहणं सोपी गोष्ट नाहीये, पुन्हा एकदा सांगतो तुम्हाला, पण अशक्य पण नाहीये. तर तुम्ही पाहणार देवाला आम्ही कसं पाहणार. आमचा देव तर आत्मा आहे, तो कसा दिसणार. आपल्या आत्मिक नेत्राने देवाला पाहायचं आहे. आपण उदाहरण पण पाहणार आहोत. मोशेला देवाने दर्शन दिलं, देवाला त्यांनी पाहिलं. यशियाने पाहिलं, याकोबाने पाहिलं. अनेक उदाहरणं पाहणार आहोत थोडक्या वेळेमध्ये आपण. परंतु तुमची इच्छा असेल देवाला पाहिजे तर आज वचन ऐकत असताना देव तुम्हाला दर्शन देईल. देवाला तुम्ही पाहाल आणि तुम्हाला माहिती आहे देवाला जर पाहिलं त्या सेवकाच्या जीवनात कसं काम घडलं, परमेश्वर केलं, ते तुमच्या जीवनात आज घडू शकते. हालेलुया. देवाला पाहायचं आहे, ती इच्छा बघा, त्या उत्कंठेने पहा. बसा, वचन ऐकता ऐकता मनन करा की मला आज देवाला पाहायचंच आहे. जसं याकोब म्हणतो, तू मला आशीर्वाद दिल्याशिवाय मी तुला जाऊ देणार नाही. रात्रभर झोंबी केली त्याने, आणि शेवटी त्याने आशीर्वाद दिला आणि तेव्हा त्यांनी सोडलं. आज तुम्हाला आणि मला त्या याकोबाप्रमाणे आपलं मन तयार करायचं आहे. मी आज देवाला पाहिल्याशिवाय देवाला जाऊ देणार नाही. म्हणा आपल्या मनामध्ये, मी तुला पाहिल्याशिवाय मी परमेश्वर तुला आज जाऊ देणार नाही. त्यासाठी आम्हाला तयारी करावं लागेल. एखादा मंत्री जर येणार असेल केडगाव स्टेशनला, आपण तयारी करतो ना, काम सोडतो बाजूला, गडबडीचा काय विषय असेल बाजूला ठेवतो, महत्वाचा विषय पण बाजूला ठेवतो, पण जातो मंत्र्याला पाहायचं आहे. एखादा फिल्म स्टार यायचा आहे, सलमान खान समजा येणार आहे, पाहण्यासाठी खटपट करणार ना आपण. पाहणं काय वाईट नाहीये, त्यांचं नाव उंच आहे, ठीक आहे, पाहणं वाईट नाहीये, त्यांना फॉलो करायचं नाही आपल्याला. हालेलुया. करणार का नाही, त्यासाठी टाइम काढणार आपण, दुसऱ्या गोष्टी बाजूला ठेवणार आणि मग जाणार. गाडीने जाणार, चालत जाणार. कसं गाडी नसेल चालत जाणार, काहीतरी कष्ट करणार ना, मग तिथं जाणार. तिथं जायला खूप गर्दी असणार, तरी पण वाट पाहणार, गर्दीतून घुसणार, मार्ग काढणार कसं तरी, पण त्याला पाहणार. कारण आम्ही टार्गेट ठेवलेलं आहे, त्याला पाहिल्याशिवाय परत येणार नाही. आज आपला उद्देश ठेवा, आज आपला टार्गेट ठेवा. कदाचित वचन तुम्हाला लागेल, वचन तुम्हाला झोंबल, वचन तुम्हाला हातोडीसारखं काम करेल.
करेल, पण आमचं हृदय तयार करा. आणि परमेश्वर म्हणतो तुमचं हृदय हे देवाचं मंदिर आहे, त्यात मी वास करतोय, तुम्हाला माहित नाही काय? त्यासाठी हृदय तयार करा आणि त्या हृदय रूपी घरामध्ये, मंदिरामध्ये प्रभू येशू येईल आणि तुम्हाला दर्शन देईल. हालेलुया. वेळ न घालवला, खूप उशीर झालाय. आपण वचन वाचूया. मत्तयाचा 5वा अध्याय वचन 8. हालेलुया. सापडलं सर्वांना? लक्ष द्या प्लीज. काय म्हणलं या ठिकाणी? जे अंतकरणाचे शुद्ध ते धन्य, कारण का देवाला पाहतील. आपला विषय तो आहे, कोण देवाला पाहिल, कोणामध्ये ती गुण आहे की जो त्या गुणामुळे त्या देवामध्ये राहील. देवाचं दर्शन, त्या देवाचं दर्शन त्याला होईल, देवाला तो पाहिल. कोण पाहिल देवाला? अट सांगितलेलं आहे. ते धन्य आहेत. जर कोणी देवाला पाहिलं ना, धन्य म्हणजे आशीर्वादित आहात. तुमच्या सर्व गरजा तो परमेश्वर पूर्ण करेल, सर्व बंधने तो तोडेल, आजार काढून टाकेल, तुमचं पाय दुखत असेल पाय बरं करेल, पोटाचे विकार काढून टाकेल, कारण तुम्ही धन्य आहात, तुम्ही आशीर्वादित आहात. कधी धन्य आहात? कधी? अंतकरणाचे शुद्ध. पण कधी? देवाला पाहिल्यानंतर या गोष्टी भेटणार. परंतु त्यासाठी तुम्हाला एक गोष्ट करायचं आहे. पहिली गोष्ट आहे अंतकरणाचे शुद्ध. जे अंतकरणाचे शुद्ध ते देवाला पाहतील. कोण पाहतील देवाला? त्याचं अंतकरण शुद्ध आहे. देव प्रभू येशू म्हणतो मी पवित्र आहे, तुम्हीही पवित्र असा. ज्यांचं हृदय शुद्ध आहे, पवित्र आहे, तोच देवाला पाहिल. कारण देवाचं वचन म्हणते की जे अंतकरणाचे शुद्ध ते देवाला पाहतील. आम्हाला तपासायचं, प्रॅक्टिकल करायचं. प्रॅक्टिकल कोणाला दाखवायचं नाही की मी करतोय म्हणून, पण अंतकरणात होऊ द्या. काहीतरी होऊ द्या तुमच्या हृदयामध्ये आणि देवाला सांगू द्या की मला तुला आज पाहायचं आहे, त्यासाठी मला शुद्ध हृदय दे. दावीद म्हणतो माझ्यातून तुझा पवित्र आत्मा काढून नको, तर मला शुद्ध हृदय दे, नव्याने तुझं सामर्थ्य दे, नव्याने तुझं दर्शन मला आज दे. हे कधी म्हणतो दावीद माहितीये? दावीद चुकला होता, वाईट काम केलं होतं, परंतु देवाकडे येतो, पश्चाताप करतो, रद्दबदल्या करतो, 7 दिवस उपवास करतो आपल्या मुलासाठी, त्यात पण त्याला यश मिळत नाही. तेव्हा तो देवाला जाऊन मिळतो आणि म्हणतो परमेश्वरा माझ्यातून तुझा पवित्र आत्मा काढू नको, तुझं दर्शन माझ्यापासून जाऊ देऊ नको, मी तुला जे पाहत आहे तुझं दर्शन मला कायम राहू दे. आणि तो पश्चातापी अंतकरणाने जातो. त्याचं अंतकरण शुद्ध नव्हतं प्रियानो. जे अंतकरणाचे शुद्ध ते देवाला पाहतील. आपल्या हृदयात तपासा, आपल्या अंतकरणात तपासा. प्रभू भोजविधीकडे आपल्याला जायचं आहे, त्यापूर्वी आपलं अंतकरण तपासा आणि देवाला पाहण्यासाठी तुम्ही खटपट करा, आत्ताच खटपट करा. कारण परमेश्वर प्राप्तीचा काळ आहे, तोवर त्याला शोधा, जोवर तो समीप आहे तोवर त्याचा धावा करा. तपासा अंतकरण. मी माझ्या मनात, माझ्या हृदयात कोणाविषयी कपट आहे का, द्वेष आहे का? मला माहित नाही. गेल्या 4-5 आठवड्यात हे विषय एकदा तरी येते की तुमचं अंतकरण शुद्ध करा म्हणून. आपल्या अंतकरण आपल्याला तपासायचं आहे. आपल्या अंतकरणात कोणाविषयी द्वेष आहे का, मत्सर आहे का, सोडा. देवाचं वचन म्हणतं या ठिकाणी तो आपल्या भावावर प्रीती कर, तो भावाला क्षमा कर. त्याचे शिष्य विचारतात आम्ही किती वेळा क्षमा करायची? काय दिलं येशूने उत्तर? 770 वेळा. 7 गुणिले 70 490 वेळा एका व्यक्तीला तुम्हाला क्षमा करायची आहे. म्हणून मी म्हटलं आज जर देवाने तुम्हाला दर्शन द्यावं अशी तुमची इच्छा असेल तर तुम्हाला शुद्ध अंतकरण ठेवावं लागेल. हृदयातला कपट, द्वेष, मत्सर काढायला लागल. त्यात काहीतरी तुम्हाला टाकावं लागल. त्यात तुम्हाला पवित्र आत्म्याला बोलवावं लागेल, पवित्र आत्म्याला मागावं लागेल. मला क्षमा, शांतीचं मन, अंतकरण दे. तुम्ही शांतीचं अंतकरण द्या असं मागा त्याच्या हृदयासाठी. हालेलुया. हृदयातलं कपट काढा. कोणाविषयीच प्रेमाविषयी विरुद्ध
कपट ठेवू नका, द्वेष मत्सर ठेवू नका. देवाचं वचन म्हणतं हृदय हे सर्वात कपटी आणि असाध्य रोगाने भरलेला आहे, त्याचा भेद कोणास समजत नाही. आम्ही वरवर येऊ, असं सफेद कपडे घालून येऊ आणि लोकांना सांगू मी किती पवित्र आहे. हे जगातल्या लोकांसाठी झालं, परंतु परमेश्वर एकच असा प्रभू आहे, येशू आहे, तो तुमचं आणि माझं अंतःकरण पारखतो. तो अंतःकरण पारखणारा परमेश्वर आहे आणि त्याने माझं आणि तुमचं हृदय बनवलंय त्याचं राहण्याचं ठिकाण होण्यासाठी. त्यासाठी आम्हाला ते हृदय स्वच्छ करावं लागेल. क्षमा करा प्रियानो, आतून रडा आणि क्षमा करा. आज या क्षणाला पश्चाताप करा. कोणाला दाखवायची गरज नाही. खूप अश्रू आल्यानंतरच समजेल की तुम्ही पश्चाताप करता असं काही नाही, पण आतून तयार व्हा. प्रभू बोलविधी सोपी गोष्ट नाही. त्यामुळे आजार रोग आमच्यावर येतात. कारण का माहिती आहे, आम्ही स्वतःचं परीक्षण न करता ते घेतो. पण दुसरी बाजू अशी पण आहे त्याच्यात जो भाग घेणार नाही त्याला वाटा पण नाही प्रभूमध्ये. मग वाटा पण पाहिजे आणि सहभागी पण व्हायचं आहे, तर आम्हाला आमचं हृदय शुद्ध करावं लागेल. म्हणून वचन म्हणतो या ठिकाणी. वाचा वचन पुन्हा एकदा रे. हालेलुया. जे अंतःकरणाचे शुद्ध ते धन्य आहेत, आशीर्वादित आहेत. कारण का देवाला पाहतील. देवाला तुम्ही पाहिलं, देवाचं दर्शन तुम्हाला झालं, तुम्ही देवाला तोंड बोलणार, तुम्ही तोंड बोलणार आणि तो ऐकणार. लगेच तुमचा आशीर्वाद मोकळा होणार, तुमचे आजार जाणार, बंधने तुटणार, घरातल्या समस्या जाणार, लेकरांचं जीवन बदलून जाणार. तुम्हाला देवाला पाहणं गरजेचं आहे. पण देवाला पाहण्यासाठी अजून एक कंडिशन आहे, तुमचं हृदय अंतःकरण शुद्ध पाहिजे. वरवर आम्ही लोकांना खूप सांगू प्रियानो, वरवर सांगू आनंद, वाव माझ्या मनात कोणाबद्दल काहीच नाही. पण मनात जर असेल तर फक्त जगातला नाही तर स्वर्गातला देवच जाणतो तुमच्या आणि माझ्या हृदयात काय आहे. हालेलुया. तर पहिली गोष्ट आपण पाहिली, जर देवाला तुम्हाला आणि मला पाहायचं आहे तर परमेश्वराचं वचन म्हणतं की जे अंतःकरणाचे शुद्ध ते धन्य, कारण ते देवाला पाहतील. मला आणि तुम्हाला देवाला पाहायचं आहे. तुम्ही मला कशाला देवाला पाहायचं, राहू दे घाण त्याच्यात. नाही प्रियानो, ते घाण असंच राहिलं, ते हृदय हे असाध्य रोगाने भरलेलं आहे. तुम्हाला माहितीये का, सर्व आजार कुठून येतात, हृदयातून येतात. फक्त देवाला पाहण्यासाठी शुद्ध करायचं नाही हृदय. आमच्या जीवनात आमच्या शरीरात जे आजार येतात ना, तुम्ही आणि मी पण आजारी पडतो ना, त्या कारण आहे आमच्या हृदयातलं कपट, द्वेष, मत्सर. फक्त देवाला पाहण्यासाठी म्हणजे का सांगत आहे मी, तुम्ही फक्त विचार करणार की मला फक्त देवाला नाही पाहिजे तर चालेल ना, मी चालत राहू, मला आशीर्वाद मिळत राहील. ही बाजू दुसरी आहे. दुसरी बाजू अशी आहे, जे त्रास, जे आजार, जे कष्ट आम्हाला आहेत ना, ते आमच्या हृदयामुळे आहेत. हालेलुया. एवढूसा मुठभर ते हृदय आहे. स्वर्ग पण त्याच्यावर अवलंबून आहे प्रियानो. फक्त जगातला आशीर्वाद नाहीये, स्वर्ग पण त्याच्यावर अवलंबून आहे. त्यात त्याचा श्वास त्याने फुंकलेला आहे, त्याचा राहण्याचा तो ठिकाण आहे. एवढा मोठा देव या चर्च मध्ये नाही राहत. तो एवढा मोठा देव त्या चर्च मध्ये मावू शकत नाही, कारण स्वर्ग त्याचं आसन आहे, पृथ्वी त्याचं पायाचं ठिकाण आहे. एवढा मोठा देव या चर्च मध्ये राहील का, एखाद्या मूर्तीमध्ये राहील का, त्या क्रॉस वर राहील का, नाही. पण आत्मिक देव आत्मा आहे, तुमच्या आणि माझ्या हृदयात राहतो. हृदयात राहिला तुम्हाला दर्शन, तुम्हाला आशीर्वाद, तुम्हाला मोकळीकता, तुम्हाला सामर्थ्य, सर्व अडचणी दूर करण्याचं सामर्थ्य तुम्हाला मिळेल. कोणताही आजार, कोणताही व्याधी तुमच्या तंबू जवळ येणार नाही, कोणती करणी तुमच्यावर चालणार. याकोबावर कोणताही तंत्र मंत्र चालवायचं नाही. याकोबाचं मनात कपट होतं, द्वेष होतं, मत्सर होतं, त्याचं नाव बदललं, इस्रायल झालं. आणि मग इस्रायलाला परमेश्वर म्हणतो की याकोबावर कोणताही मंत्र चालत नाही. त्याला कोणी त्रास होतं, कष्ट होतं, परंतु ज्या वेळेस त्याने हृदय बदललं, त्याचं कपट त्याने काढून टाकलं, तो बदलून गेला प्रिय.
दुसरी गोष्ट पाहू, दुसरं उदाहरण इब्रियपत्र 12वा अध्याय वचन 14. पटपट जाऊया. इब्रियपत्र 12वा अध्याय वचन 14. सर्वांबरोबर शांततेने राहण्याचा व ज्या वाचून कोणालाही प्रभूला पाहता येत नाही ते पवित्रीकरण मिळवण्याचा झटून प्रयत्न करा. हालेलुया. काय म्हणलंय? ज्याच्या वाचून प्रभूला पाहता येत नाही. या वचनात असं सांगितलंय की जी अशी एक गोष्ट आहे की ज्याच्या वाचून प्रभूला तुम्हाला पाहता येणार नाही. आज आपला विषय आहे की प्रभूला पाहण्यासाठी कोण तयार आहात, कोण पाहिजे प्रभूला. पण ते कंडिशन झालं की अशी एक गोष्ट आहे की ज्याच्या वाचून प्रभूला पाहता येत नाही. ती अशी कोणती गोष्ट आहे? तर ती पुढे सांगितलेलं आहे, पवित्रीकरण. पवित्रीकरण. प्रभू म्हणतो एकही नीतिमान नाही, एकही पवित्र नाही, परंतु प्रभू येशूवरील विश्वासाच्या द्वारे आम्ही नीतिमान आणि पवित्र गणले जातो. प्रभूला पाहण्यासाठी तुम्हाला झटायचं, एक गोष्ट करायचं महत्वाची, ती म्हणजे स्वतःला पवित्र ठेवण्याचा प्रयत्न करा. असं नाही म्हणलं तुम्ही पवित्रच व्हा. देवाला आमची कॅपॅसिटी माहिती आहे. आम्ही देवासारखं नाही होऊ शकत, पण देवासारखं होण्याचा प्रयत्न करू ना, परमेश्वर आम्हाला दर्शन देईल. पवित्रीकरण मिळवण्यासाठी झटपट करा, खटपट करा. आणि हे पवित्रीकरण कोणत्या मेडिकल मध्ये नाही मिळत, किराणा मालाच्या दुकानात, मॉल मध्ये नाही मिळत. हे पवित्रीकरण आम्हाला मिळतं देवाच्या वचनामध्ये. म्हणून म्हणतो वचन वाचा, वचन ऐका, त्या वचनाप्रमाणे मनन करा आणि जीवन बदलून त्याच्या मागे चाला. तो पवित्रीकरण पाहेल आणि तो तुम्हाला दर्शन देईल, तो तुम्हाला प्रकट होईल, तो तुम्हाला घरात राहील, तुमच्या हृदयात राहील, कामाच्या ठिकाणी राहील, कारण तुम्ही पवित्रीकरण मिळवण्याचा झटपट खटपट करीत आहात. देवाला पण माहिती. पुन्हा पुन्हा काय सांगत माहिती मला समजावं वचन. ज्याच्यावर प्रभूला पाहता येत नाही ते पवित्रीकरण मिळवण्याचा झटून प्रयत्न करा. फक्त प्रयत्न नाही म्हणलंय, झटून प्रयत्न करायचा आहे. झटून. एखादं काहीतरी आपलं मौल्यवान वस्तू हरवलं, कसा प्रयत्न करतो आपण मिळवण्याचा? हा राव तो राव, ते कपाट, ते याच्यात बघून बघून किती झटपट आहे. नाही पट असं नाही भेटत, ठीक आहे जाऊ दे, असं करतो का? झटून पवित्रीकरण मिळवण्यासाठी झटून प्रयत्न करायचा आहे. हालेलुया. आणि ती पवित्रीकरण आम्हाला वचनातून मिळतं. म्हणून वचन ऐका, वचन वाचा. नाही समजलं तरी वाचा. तुम्ही जेव्हा वचनाला वाचा, आपण पाहिलं वचनाचं काय. वचन वाचताना तुम्ही देवाला वाचता आणि देव तुम्हाला वाचतो, देव तुम्हाला ज्ञान देतो, तुम्हाला वचन समजतं, वचनाप्रमाणे तुम्ही कार्य करता, तुमचं जीवन बदलून जातं. पवित्रीकरण आपल्याला झटून प्रयत्न करायचा आहे. जास्तीत जास्त मिळवण्याचा प्रयत्न करू. देवाने असं वचन स्पष्ट सांगितलं, तिथं प्रयत्न करा म्हणलंय. पण आम्ही प्रयत्नच नाही केला ना, आम्हाला देवाचं रूप पाहता येणार नाही, देवाचं दर्शन आम्हाला होणार नाही. देवाचं रूप आम्हाला पाहण्यासाठी झटून ते पण पवित्रीकरण मिळवावं लागेल. पवित्रीकरण मिळवण्यासाठी एक वचन आहे महत्वाचं, त्याच्याकडे सांगत आहे मी की पवित्रीकरण कुठून येतं माहिती आहे? एक तर पहिला विचार आहे, तुम्हाला विचार बदलावा लागेल. दुसरी गोष्ट आहे नेत्र शुद्ध करावा लागेल. वाचू एक वचन, आपण काय वाचलं योग याचा 31वं वचन 1 आणि 2 वाचूया. पवित्रीकरण मिळवण्यासाठी आम्हाला काय करावं लागेल, म्हणजे देव आम्हाला दर्शन देईल. योग याचा 31वा अध्याय वचन 1 आणि 2. मी तर आपल्या डोळ्याशी करार केला आहे. मी तर आपल्या डोळ्याशी करार केला आहे. मी कोणा कुमारीवर नजर कशी जाऊ देऊ.
आणि कुमारीसाठी आहे, कोणत्या कुमारावर माझी नजर कशी जाऊ देऊ. बायबल म्हणतं की नेत्र हा आपल्या डोळ्याचा दिवा आहे, आरसा आहे. याच्यातून आम्ही पाहू, तेच आमच्या मेंदूला जातं आणि आपल्या पवित्रीकरणाला भ्रष्ट करतं. जर तुम्हाला आणि मला पवित्रीकरण पाहिजे आहे, माझ्या हाताला जपलं पाहिजे, आपल्या नेत्राला जपलं पाहिजे, आपल्या पायाला जपलं पाहिजे, आपल्या मुखाला जपलं पाहिजे. नेत्राशी करार करा प्रियानो. हालेलुया. जास्त नाही बोलत त्या गोष्टीवर मी, परंतु आज वचन ते सांगत आहे, आम्हाला पवित्रीकरण मिळवायचं आहे. मी माझ्या डोळ्याशी करार केला आहे. म्हणा, प्रत्येक तरुणाने, प्रत्येक व्यक्तीने म्हणायचं, करार करतो मी ते अश्लील पाहणार नाही, अयोग्य पाहणार नाही. इंस्टाग्राम मध्ये आलं लगेच पाहतो. देवाच्या वचनावर मनन करण्यापेक्षा, देवाचं वचन पाहण्यापेक्षा काही अश्लील येतं लगेच त्यात जातो. पण आपल्या देवाशी करार करा, डोळ्याशी करार करा की मी नेत्र पवित्र ठेवेन. प्रियानो, अशी गोष्ट आहे, मला छान वाटतं. एक युथ मीटिंग होती त्या दिवशी आणि विजय दादा एक छान गोष्ट सांगितली. एखाद्या तरुण मुलीला किंवा स्त्रीला पाहणे पाप नाही. एखाद्या तरुण स्त्रीला, तरुण पुरुषाला, स्त्रीला पाहणं पाप नाहीये, पण पाहत राहणं पाप आहे. कारण आमची बहीण, आमची आई, आमचे लेकरं आहेत, कदाचित आम्ही त्यांच्याकडे पाहू, सुंदर दिसतं म्हणून काही प्रॉब्लेम नाही, पण पाहत राहणं ते डोळ्यात जातं, डोळ्यातून मेंदूला जातं आणि आपल्या विचाराला बदलतात. आपल्या पवित्रीकरणाला ते भ्रष्ट करतं. मग आपला हात चालतं, आपलं मुख चालतं, अश्लीलता चालू होते आणि मंडळीला त्याचा त्रास होतो. त्रास होतो. हालेलुया. पवित्रीकरण मिळवण्यासाठी झटा की त्याच्याद्वारे, त्याच्याशिवाय आम्ही प्रभूला पाहू शकत नाही. पवित्रीकरण आमच्यामध्ये पाहिजे प्रियानो. हालेलुया. जाऊया, फास्ट जाऊया. दोन उदाहरणं पाहूया आपण. मोशेचं उदाहरण पाहू. निर्गम याचा 3रा अध्याय वचन 1 ते 3. निर्गम याचा 3रा अध्याय वचन 1 ते 3. मोशे आपला सासरा मिद्यानी याजक इत्रो त्याची शेडे मेंढरे चालत असता आणि तो आपला कळप रानाच्या पिछाडीस देवाचा डोंगर होरे येथून घेऊन गेला. तेव्हा परमेश्वराच्या दूताने एका झुडपातून अग्निज्वालेत त्यास दर्शन दिले. त्याने दृष्टी लावली, तो झुडूप अग्नीने जळत असून ते भस्म झाले नाही असे त्यास दिसले. प्रेज द लॉर्ड. मोशेची गोष्ट आपण बरेच वेळा ऐकलेली आहे, नवीन लोकांसाठी खास सांगत आहे. मोशे हा खुनी मनुष्य आहे, खून करून पळून सासऱ्याच्या तिथं आला आहे. औरेब डोंगरावर तिथं सासऱ्याची चाकरी करत आहे. शेरड मेंढर चालत आहे. आणि अशा वेळी देवाने त्याला निवडलं होतं आणि देवाने त्याला दर्शन दिलं. त्या अग्नीच्या द्वारे एका झुडपामध्ये त्याने अग्नी पाहिलं आणि अग्नीकडे पाहिल्यानंतर मोशे म्हणाला, जाऊन पाहतो की काय चमत्कार आहे. आणि त्यानंतर देवाने त्याला आवाज दिला, मोशे जवळ येऊ नको, ही जागा पवित्र आहे, तुझं चप्पल बाजूला काढ. आणि तो त्या ठिकाणी गेला आणि देवाने त्याला दर्शन दिलं. कोणाला? मोशेला. एका ठिकाणी देवाने त्याला दर्शन दिलं, पण त्यावेळेला देव म्हणाला, माझे मुख जर पाहशील तर तू भस्म होशील, मी तुला पाठीमागणं म्हणजे पाठीमागे दर्शन देईल. देव एवढा पवित्र आहे, तुम्ही आणि मी त्याचं रूप पाहू शकत नाही. सूर्याला आपण पाहू शकत नाही, तो सूर्याला बनवणारा किती प्रखर असेल आम्ही त्याला विचार करू शकत नाही. म्हणून पाठमारा होऊन दर्शन दिलं. पण या ठिकाणी ज्यावेळेस मोशेला देवाने दर्शन दिलं, त्याने म्हणाला, तुझं चप्पल बाजूला टाक, अशुद्धता बाजूला टाकायचं. तुला जर येशूचं दर्शन पाहिजे आहे, यहोवा परमेश्वराचं दर्शन पाहिजे आहे, तर आम्हाला अशुद्धता बाजूला टाकावं लागेल. आमच्यात अयोग्य गोष्टी बाजूला टाकावं लागेल. व्यसन, अयोग्य काम, तंबाखू, गुटखा, मिश्री बाजूला टाकावं लागेल आणि मग पुढे यावं लागेल. मग देवदर्शन. हालेलुया.
मोशेचा अजून एक दोन गुण पाहू. मोशेलाच का दर्शन दिलं? एवढा खून त्याने केलं होतं. त्याने पश्चाताप करून देवाकडे आला आणि देवाने त्याला दर्शन दिलं. देवाने ऑलरेडी त्याला निवडलं होतं. मिस्र देशातून इस्रायल लोकांना 20 लाख लोकांना एका रात्रीत बाहेर काढण्यासाठी. का त्याला निवडलं? का त्याला दर्शन दिलं? अजून काही वचन वाचूया आपण. गणना याचा 12वा अध्याय वचन 3. मोशे हा पुरुष मोशे हा पुरुष तर भूतलावरील हा तर भूतलावरील सर्व मनुष्यापेक्षा नम्र सर्व मनुष्यापेक्षा होता. नम्र होता. हालेलुया. का निवडलं? समजलं? मोशेला का निवडलं? नम्रता. मोशेला का दर्शन दिलं? तुम्हाला आणि मला का दर्शन देत नाही देव? परंतु माझा विश्वास आहे, जर आज वचन तुम्ही स्वीकारलं, देव तुम्हाला आज रात्री स्वप्नात दर्शन देईल. तुम्ही एकांतवासात जाणार, प्रार्थनेत जाणार, गुडघ्यावर येणार, देव दर्शन देईल. का नाही देणार? आम्ही जर मोशेसारखा नम्र भूतलावर देव साक्ष देतोय. मी म्हणतो मी खूप नम्र. माझं नाव खूप टेस्टिफाय मध्ये कोणाला विचारा, गावात पण इथं विचारा, खूप नम्र व्यक्ती. मला माहिती आहे मी किती नम्र आहे का नाही. माझ्या पत्नीला माहिती आहे मी नम्र आहे का नाही. मला आणि आपल्याला दर्शन कधीतरी होतं, कायम का दर्शन नाही आहे? आम्ही नम्र नाही प्रियानो. काही लोकांना तर प्रार्थना पण करता येत नाही. का माहिती आहे? तुम्हाला देवाचं दर्शनच झालं नाही. जर दर्शन नाही होत, तुम्हाला प्रार्थना करता येणार नाही. भोकंपट्टी तुम्ही भरपूर करणार, परंतु आत्म्याने भरून प्रार्थना करू शकत नाही, कारण तुम्हाला देवाचं दर्शन नाही. अख्ख्या भूतलावर देव साक्ष सांगतोय, अख्ख्या जगात मोशे सारखा नम्र कोणी नाही. देव म्हणतोय, जगातले एक गरजू व्यक्ती असेल आणि म्हणतो, अरे वा विजय छान आहे, विजय खूप नम्र आहे, विजय. कारण काय? काहीतरी मिळवायचं असतं. पण देवाला काय मिळवायचं त्याच्याकडून? नाही ना. देव साक्ष सांगतोय की मनुष्यामध्ये अखिल भूतलावर मोशे सारखा नम्र कोणीच नाही. पहिलं गुण, पहिली गोष्ट त्याने पश्चाताप केला, चप्पल बाजूला काढलं, म्हणजे वाईट गुण सोडून दिलं. दुसरी गोष्ट, भूतलावर त्याच्यासारखा नम्र नाही. मी आणि तुम्ही नम्र होऊ, गुडघ्यावर येऊ, परमेश्वराला समर्पित होऊ, वाईट गुण सोडून देऊ आणि म्हणू, परमेश्वर मला अजून नम्र बनव, अजून लीन बनव. देवाचं वचन म्हणतं की आधी नम्रता मग मान्यता. हालेलुया. म्हणतोय ना देव, तुम्हाला सर्व गोष्टीची पूर्तता करणार देव, परंतु तुम्ही नम्र व्हा. प्रार्थना करताना वचन सांगितलं छान. काय वचन होतं ते? ज्याला मरण जवळ दिसतं ना, त्याला गर्व, त्याचा गर्विष्ठ वाढलेला दिसला, याचा अंत झालेला आहे. गर्विष्ठ परमेश्वर नाही ना बोलत. जगात मोठं सन्मान होतो गर्विष्ठ लोकांचा. ताट मजबूत, असं मजबूत आहे, बुलेटवर चाललंय आणि त्यांना वाईट नाही त्याच्यात, पण त्यातून तुमचं नम्रता नाही आहे. मी मोठा बापाचा, मी मोठ्या घरचा नाही. येशूपेक्षा मोठं तर कोण नाही. येशू नम्र झाला, येशूने शिष्याचे पाय धुतले. मी कोणत्या झाडकी पत्ती. नम्र व्हावं लागेल, मग देवाचं दर्शन आम्हाला मिळेल. देवाचं दर्शन आम्हाला समृद्धी देते, आम्हाला शांती देते, बरकत देते. आणि म्हणून इथं पाहतो आपण, पुढे वाचू एक वचन, गणना याचा 12वा अध्याय वचन 8. मी त्याच्याशी स्पष्टपणे तोंडोतोंड बोलत असतो. हालेलुया. देव काय म्हणतोय? देव म्हणतोय मी मोशे संगती तोंडातोंड बोलत असतो, रोज त्याला दर्शन देत असतो. कारण का? तो नम्र आहे. या ठिकाणी एक घटना घडलेली आहे. तो नम्र असताना, देव त्याच्याशी बोलत असताना, देवाने सेवक म्हणून मोशेला निवडलेला असताना, लोक म्हणण्यापेक्षा त्याचे भाऊ आणि बहीण मिर्याम आणि अहरोन, तुझा देव ऐकतो का? तुझाच सन्मान करतो का? तुझाच अर्पण करतो का? देवाने त्यांना उत्तर दिलं, मी माझ्या सेवकाला तोंड बोलतो. त्यातून एक गोष्ट अजून त्याच्या विषयाशी संबंधित नाही, पण मला बोलावं वाटतंय. तुमचा जर सेवक आहे,
एखादी सेविका आहे, देवाने जर निवडले आहे त्याला नाव ठेवू नका. त्याच्यावर विश्वास ठेवा प्रियानो, अविश्वास ठेवू नका. अविश्वास जर वाटत असेल तुम्हाला, तुम्ही प्रार्थना पण करून घेऊ नका त्या सेवकाकडून. विश्वास ठेवा. देव साक्ष देतोय मोशेबद्दल. अनेक सेवक देवाने निवडलेले आहेत, देवाकडून आहेत ते. त्यांच्यावर विश्वास ठेवा, त्यांच्यावर अविश्वास ठेवू नका. आशीर्वादित करा त्या सेवकांना. अनेक युट्यूबवर आपण रील टाकलं, तरुणींना माहिती आहे की तुम्ही तुमच्या पास्टरांना आशीर्वादित करा. रोज आशीर्वाद मागा त्यांच्यासाठी, आणि त्या पास्टराच्या द्वारे मंडळी आपोआप आशीर्वादित होत जाणार. मला मोठं होण्यासाठी आशीर्वाद, आत्मिक उन्नती येऊ द्या, उन्नतीने भरू द्या, सामर्थ्याने भरू द्या, असं आशीर्वाद मागा. मंडळी आपोआप आशीर्वादित होत जाणार. वचन हालेलुया. प्रेज द लॉर्ड. शेवटचं उदाहरण पाहून थांबू आपण. प्रकटीकरण याचा पहिला अध्याय वचन 17. मी त्याला पाहिले तेव्हा मी घेण्यासारखा त्याच्या पायाजवळ पडलो. मग त्याने आपला उजवा हात माझ्यावर ठेवून मला म्हटले, भिवू नको. जो पहिला व शेवटला आणि जो जिवंत तो मी आहे. हालेलुया. हे योहानाबद्दलची गोष्ट आहे. योहान कुठे आहे आता? आत्मबेटावर. वयाच्या सुमारे 100 पेक्षा जास्त वय झालेलं आहे त्याचं. योहान कोण आहे? 12 शिष्यांपैकी एक शिष्य. या दासाला, देवाच्या सेवकाला, बायबल स्टडी थोडक्यात सांगतो. 12 शिष्य होते. सर्व शिष्यांचं मरण हे खूप वाईट झालं. काहींना एक साकाराच्या क्रॉसवर टांगून मारण्यात आलं. काहींना मंदिराच्या शिरोभागी नेलं वरती, तिथून फेकलं आणि मारलं. काहींना दगड मार झालं मरेपर्यंत. काहींना भाल्याने घोसवलं. थोमाला तर एका विशिष्ट जातीच्या लोकांनी भाल्याने भोसकून, तामिळनाडूमध्ये गोष्ट आहे, आपल्या भारतातील थोमा आला होता. अशा प्रकारे आपण त्याच्यावर अभ्यास करू, आता वेळ नाही तेवढं. 12 शिष्यांपैकी 11 शिष्यांचं मरण खूप वेदनामय झालं. एकाचंही चांगलं मरण झालं नाही. उलटा टांगून मारलं, घोड्याला दोरी बांधून फटफटत नेऊन मारलं. असं देवाच्या 12 शिष्याचं, येशूच्या 12 शिष्यांचं मरण, 11 शिष्यांचं मरण झालं. परंतु त्यातून एक असं आहे योहान, ज्याला देवाने दर्शन दिलं, ज्याने देवाला पाहिलं, ज्याने येशूला पाहिलं, त्याला पण उकळत्या तेलामध्ये टाकलं होतं. परंतु देवाने त्याला अद्भुत बाहेर काढलं. आणि मग ऐकत नाही म्हणून आत्मबेटा, काल्या पाण्याची शिक्षा. आणि तिथं असताना तो परमेश्वराच्या सानिध्यात राहिला. वय सुमारे 110-100च्या आसपास असेल. आणि त्यावेळेस देवाचं दर्शन त्याला झालं आणि तो मेल्यासारखा त्याच्या समोर पडला. कोण? हालेलुया. आणि त्याला सांगितलं डी. शेवटचं प्रकटीकरणचं पुस्तक आहे ते योहानाने पात्मा बेटावर या कंडिशन मध्ये लिहिलेलं आहे. आणि बायबलमध्ये एकमेव पुस्तक असं आहे. बाकीचे सर्व 65 पुस्तकं होऊन गेलेले आहेत. परंतु 66व्या पुस्तकामध्ये आता जे घडत आहे आणि आता पुढे जे घडणार आहे त्या सर्व गोष्टी लिहिलेल्या आहेत. ते लिहिण्यासाठी योहानाचा उपयोग परमेश्वराने केला. का केला? त्यालाच का दर्शन दिलं? पेत्राला का दर्शन दिलं नाही? पेत्राचा उपयोग का केला नाही? पेत्र खूप उतावळा होता, फसवणारा होता, ठकवणारा होता, देवाला शिव्याशाप देणार होता, तरी त्याची निवड केली. पण दर्शन देण्यासाठी योहान या एकमेव शिष्याला त्याने निवडलं. ते पण वयाचे 100-110 वर्षी. आणि प्रकटीकरण सगळ्यात महत्वाचं पुस्तक बायबल मधलं, जे शेवटचं काळात जे घडणार आहे ते देण्यासाठी त्याला का त्याला दर्शन दिलं? त्याचं गुण पाहूया आपण. का दर्शन दिलं? तर योहान हा कायम येशू ख्रिस्ताच्या उराशी असायचा. येशू ख्रिस्ताच्या उराशी असायचा. ज्यावेळेस येशू ख्रिस्ताला धरण्यात आलं, क्रूस खांब्यावर मारण्यात आलं, सर्व शिष्य पळून गायब. कोण घरात, कोण रानात, कोण जंगलात. पेत्राने 3दा येशूला नाकारलं, मी येशूला ओळखत नाही. परंतु एकमेव शिष्य होता
योहान. मग मेल्यानंतर पण त्याच्या आई बरोबर तो तिथं होता, क्रूस खांब्याच्या खाली होता. आणि मग येशू उद्गार काढतो, योहाना काय तुझी आई? आणि आईला म्हणतो मरियेला, मरिये हा तुझा मुलगा. आईची जबाबदारी पण येशूने योहानावर सोपवली, कारण येशूच्या उराशी कायम राहिला. आम्ही पण असं करतो का कधी? आनंद आहे, चर्चचं सगळं व्यवस्थित चाललेलं आहे, मग येशू येशू खूप चांगला, येशू चांगला. त्यावेळेस ते सर्व चांगलं होतं. हजारो लोकांच्या झोंडी येशू बरोबर होता, भरपूर पैसा मान सन्मान होता आणि त्यांना सन्मान मिळत होतं, आणि आम्ही येशूचे शिष्य आहोत. परंतु ज्यावेळेस कठीण प्रसंग आला, येशू बरोबर फक्त आणि फक्त योहान राहिला, एकच शिष्य राहिला. प्रियानो, याच्यातून आम्हाला पण शिकायचं आहे. कधी कठीण प्रसंग येतील, कधी वाईट प्रसंग येतील, कधी संकट येतील, आपल्या मंडळीच्या एकावर येईल, पास्टरवर येईल, कोणावर येईल, आम्हाला टिकून राहायचं आहे. टिकून राहणं खूप महत्वाचं आहे, कारण आम्हाला येशूचं दर्शन घ्यायचं आहे, येशूला पाहायचं आहे, येशूच्या उराशी आम्हाला थांबायचं आहे, येशूला बिलगून राहायचं आहे, तुमच्या सेवकाला बिलगून राहायचं आहे. कदाचित तुमचे सेवक एखादे तुम्हाला कठीण शब्द बोलतील, वाईट शब्द बोलतील, चर्च सोडून जाऊ नका, ती फेलोशिप सोडून जाऊ नका. प्रियानो, सेवकाला पण काही चिंता असतात, काळजी असतात, टेन्शन असतं, एखादा शब्द बोलेल, कमिटीतला एखादा व्यक्ती तुम्हाला बोलेल, सोडू नका चर्च. चर्च येशू आहे. योहानाने येशूला नाही सोडलं, नाही सोडलं, शेवटपर्यंत राहिला. त्याला पण भीती होती की मी येशू बरोबर आहे, मला पण मारतील हे, परंतु तो घाबरला नाही, येशूला बिलगून राहिला. कबरेत ठेवेपर्यंत तो त्याच्या बरोबर राहिला, पण तो कबरेत राहिला नाही. तिसऱ्या दिवशी पुन्हा आमचा येशू जिवंत झाला, आणि तो म्हणतो, अरे मरणा तुझी नांगी कुठं, अरे मरणा तुझा विजय कुठं, मी मेलो होतो तरी पहा, मी युगानुयुग जिवंत आहे. देव आम्हाला सोडत नाही, पण आम्ही थोडा वेळ देवाबरोबर राहिलं पाहिजे, आणि विशेष करून कठीण परिस्थितीमध्ये. चर्च मध्ये भरपूर लोक असते ना, आम्हाला आनंद वाटतो. थोडक्यात लोक असते ना, चर्च मध्ये लोक येत नाही, चला आपण दुसऱ्या चर्चला जाऊ, नाही, असा विचार करू नका. हालेलुया. आणि म्हणूनच आपण या ठिकाणी पाहतो की योहानाला परमेश्वराने दर्शन दिलं, आणि तो मेल्यासारखा त्याच्या पायाजवळ पडला, आणि प्रकटीकरण पूर्ण लिहिलं त्याने त्या ठिकाणी. हालेलुया. देवाचं दर्शन मिळाल्यामुळं, देवाला पाहिल्यामुळे त्यांनी प्रकटीकरण हे लिहू शकता. हालेलुया. भरपूर अजून उदाहरणं आहेत, परंतु देवाला धन्यवाद असो. माझा विश्वास आहे तुम्हाला समजलं असेल. आपण यावेळेस समर्पण करू, एकच कडवं गाऊ समर्पण करू की मला देवाला पाहायचं आहे. जर खऱ्या अंतकरणात तुम्हाला देवाला पाहायचं असेल तर तुमच्यातला कपट काढायचं आहे, तुम्हाला नम्र व्हायचं आहे, देवाशी बिलगून राहायचं आहे. आणि येत्या दिवसात, या दिवसात, आज या क्षणाला परमेश्वर कदाचित तुम्हाला मोठ्या सामर्थ्याने दर्शन देईल. दर्शन दिल्यामुळे परमेश्वर तुमचे आजार काढून टाकेल, तुमच्या समस्या दूर करेल. तुमच्या आर्थिक समस्या असतील, वैयक्तिक समस्या असतील, तुमच्या कौटुंबिक समस्या असतील, शैक्षणिक संबंध असतील, परमेश्वर आज त्या समस्येतून तुम्हाला मोकळं करेल. कधी तर देवाचं दर्शन आज तुम्ही घेतल्यानंतर नम्र होऊया, लीन होऊया, शुद्ध हृदय अंतकरण देवाला मागूया. परमेश्वर